हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त मजेत आहात ना? तर बघा आजचा दिवस खूप विशेष आहे, कारण आज आहे रामनवमी. तर कालच आली गावावरनं आणि येताना सोबतच आबोलीचे गजरे आणि बरीचशी फुलं म्हणजे म्हणतात ना ती घेऊन आली होती. तर छान बघा अशी देवपूजा केली आणि आजचा दिवस खरंच माझ्यासाठी खूप महत्त्वाचा म्हणाल किंवा खूप छान आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. त्याचं कारण मी तुम्हाला सांगेन, तेव्हा पुढे व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर बघा छान अशी देवपूजा केली आणि आता सध्या सांगू, आबोलीचा सीझन भरपूर असतो. तुम्ही कोकण साईडला वगैरे जाल ना तर देवींच्या देवळामध्ये तुम्हाला ना आबोलीचे वळेसार देवीनं घातलेले दिसतील आणि देवींचं स्वरूप खरंच सांगते त्या वळेसारमुळे एवढं छान दिसतं ना. आमच्याकडे कोकणात आबोलीच्या हे अशा गजऱ्यांना जे जाडजड असतात वळेसार म्हणतात, आबोलीचं वळेसार. तर खरंच सांगतं देवींना पण ते खूप खुलून दिसतात. तर माझ्या पण डोक्यात तोच थाट आला आणि म्हणून म्हटलं वळेसार म्हटलं आपण घेऊन जाऊया. तर बघा असं ते छान वळेसार घातले होते, त्याच्यामुळे बघा देवींचं स्वरूप म्हणतात ना, एकंदर त्या देवाऱ्यामध्ये पूजा एवढी छान वाटत होती ना, म्हणजे स्वतःलाच कधी कधी आपल्या पूजा आहेत ना आपल्यालाच बघून आहे ना खूप छान वाटतात. फक्त त्यात बाबांसाठी बघा एक नेवळीचं जी फुलं असतात ना त्याचा छोटासा गजरा केला. बाकी सगळ्यांना आबोलीचे वळेसार घातले आणि जास्वंदाची फुलं, छान हळदीचं लेपन वगैरे केलं होतं. तर आजचा दिवस विशेष काय सांगते, आज खूप महिन्यानंतर जवळजवळ मी माझा परत स्टॉल एकदा चालू केला. आणि बघा कसं आहे, मी जिथे राहते ना तिथे तर मला सबस्क्रायबर तर आहेत मला जे रोज भेटतात. पण आज एक विशेष म्हणजे मी आज स्टॉल टाकल्यानंतर आज पहिल्यांदा माझ्या स्टॉलवर कोणीतरी मला समोरून म्हणजे भेटायला आलं आणि ती सबस्क्रायबर होती माझी आणि ती दुसरी तिसरी कोण एक छोटीशी मुलगी आहे. आणि मला खरं सांगते, मला स्वतःला त्यावेळी ना काय बोलावं ते सुचलं नाही की म्हणजे मी काय बोलावं, कारण मलाच रिॲक्ट कसं व्हायचं कळत नव्हतं. कारण माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा असं मला म्हणजे म्हणतात ना की आपण सेलिब्रिटी झाल्यासारखं वाटलं. आणि मला विशेष कौतुक वाटलं की ही मुलगी माझे पूजेचे व्हिडिओ बघते. जेव्हा तिची आई मला बोलली की ताई तुमचे सगळे पूजेचे व्हिडिओ माझी मुलगी आवर्जून बघते, तेव्हा कुठेतरी ना असं मनाला समाधान पण वाटलं आणि एक आनंद झाला. कारण ह्या ज्या काय पूजा मी दाखवते ना, हे फक्त एवढंच आहे की आपल्या पिढीचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत जावा आणि त्या मुलांनाही ते पूजेचं वेळ लागावं, देवाप्रती श्रद्धा वाढावी, याच्यासाठी मी हे नेहमी व्हिडिओ करत असते. आणि जेव्हा तिची आई मला बोलली की माझी मुलगी तुमचे पूजेचे व्हिडिओ स्पेशली बघते, खरंच सांगते त्यावेळी खूप समाधान वाटलं. म्हणूनच मी म्हटली की आजचा दिवस माझ्यासाठी खूप खूप लकी होता. आणि खरंच त्याच्या चिमुरडीचे मला खरंच मनापासून आनंद वाटतो की तिला माझे व्हिडिओ आवडतात. बघा आमच्या इथे जवळच देऊळ आहे, तर तिथे रामनवमीचा मोठा उत्सव होतो आणि संपूर्ण गावामध्ये पालखी नाचवली जाते. तर बघा देवळाच्या बाहेरच आता मिरवणूक काढतात. संध्याकाळी 6 वाजता जी मिरवणूक चालू होते ना, ती संपूर्ण गाव वगैरे फिरून ती मिरवणूक जवळजवळ रात्रीचे 1-1:30 वाजेपर्यंत मिरवणूक ही चालते. तर ही पालखी ज्या ज्या ठिकाणी पण थांबणार असते ना, तिथे आपापल्या पद्धतीने पालखीची एक म्हणतात ना स्वागतासाठी रांगोळी काढतात. कुठे रांगोळीने त्याची स्वागत केलं जातं, तर कुठे आतिषबाजीने केलं जातं, तर कुठे फुलांच्या रांगोळ्या काढून पालखीचं स्वागत केलं जातं. म्हणजेच काय, तर जो आपल्या परीने येणारा म्हणजे आपल्या दरवाजात येणाऱ्या पालखीचं प्रत्येक जण आपापल्या परीने स्वागत करत असतं. तर कुठे कंदील लावले जातात, कुठे रोषणाई केली जाते. तर अशा प्रकारे बघा आमच्या इथे पण रांगोळी, फुलांच्या रांगोळी, त्याच्या रोषणाई वगैरे याचं सगळंकडे म्हणतात ना एक जल्लोषच असतं. आणि मला खरं सांगता आवडतं इथे राहायला, कारण एक गाव आहे आणि इथे सगळ्या जाती धर्माची लोक आहेत. कोणी आगरी कोळी आहेत, कोणी पाच कळशी आहेत, कोणी पाठारे समाजाची आहे, कोणी कोकणातली पण लोक आहेत. पण सगळ्यांचा जेव्हा उत्सव जेव्हा येतो ना, तेव्हा तो उत्सवाचा आनंद असतो ना तो वेगळाच असतो आणि सर्व एकत्र येऊन हा उत्सव साजरे करत असतात. आणि गाव असल्यामुळे इथे सगळ्या प्रकारचे उत्सव साजरे होत असतील. तुम्ही माझे बरेचसे ब्लॉग बघा, तुम्ही 2 वर्षापासून बरेच उत्सव इथे साजरे होतात आणि सगळे एकोप्याने होतात. ते म्हणतात ना, या उत्सवाच्या वेळी सगळेजण आपापले राग रुसवे बाजूला ठेवून एकत्र येत असतात. आणि ही पालखी ना प्रत्येकाच्या ठिकाणी म्हणजे ठराविक ठिकाणं आहेत. आता मी गेली लग्न झाल्यापासून आज बघते कितीतरी वर्ष, ते प्रत्येक ठिकाणी ही पालखी एक ठराविक ठिकाण आहे, तिथे ती थांबते आणि त्याच्या जवळपास राहणारे असतात ना, ते त्यावेळी पालखीची पूजा करायला येतात.
आणि जशी पालखीची पूजा होते मग त्या पालखीला ज्यांनी ज्यांनी बायकांनी पूजा केली असेल तर त्या बायका पुढे नाचण्याच्या ह्याच्यामध्ये जॉईंट होतात. म्हणजे असं पालखी प्रत्येकाच्या दरवाजासमोर असं नाही, पण प्रत्येक एक ठिकाण ठरवलेलं असतं. त्या ठिकाणी ती पालखी येऊन थांबते. तिथे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आपापल्या परीने पालखीची पूजा करतात आणि मग ती पालखी हळूहळू मार्गस्थ होत असते. अशी ही पालखी कांदिवली गावातील जे शंकराचं मंदिर आहे तिथून ही जी पालखी निघते ती गावदेवीचं देऊळ करून परत ती कांदिवली गावामध्ये येते आणि संपूर्ण गाव ही पालखी फिरते. तर अशी बघा ही पालखी हळूहळू जशी पुढे येते तसं तसं प्रत्येक जण आपापल्या इथे त्या पालखीचं स्वागत करण्याची तयारी करतात. चालता पालखी बघा थोडी थोडी अशी पुढे येत होती, त्यामुळे ती पालखी जर पुढे आली तर त्याच्या पुढच्या मार्गावरती पालखीचं स्वागत होण्यासाठी बघा सगळीकडे फटाक्यांची आतिषबाजीचं तयारी करत होते. आणि रामनवमी निमित्त ना इथे प्रत्येक बायकांना एकसारख्या साड्या घेतात आणि ते खरंच दिसायला पण छान असतं. फक्त कलर वेगवेगळे असतात पण प्रत्येकाच्या साड्या ह्या एकसारख्या असतात. त्याच्यामध्ये डोळ्यांना पण ना दिसायला खरंच खूप छान वाटतं आणि असं ते एकात्मता दिसून येते त्याच्यामध्ये. मी साडी घेतली होती पण म्हणतात ना मी गावी गेल्यामुळे माझं ते मधल्या टाइममध्ये करण्याचं राहून गेलं, त्याच्यामुळे मला काय ती साडी नेसता नाही आली. पण खरंच सांगते ज्यांनी त्या साड्या नेसल्या होत्या ना तर खरंच दिसायला एवढं छान वाटत होतं. ठीक आहे आता माझं म्हणतात ना राहून गेली. मी ऍक्च्युली साडी दिली होती करायला पण मला ती टाइमात मिळाली नाही आणि मी स्वतः इथे नसल्यामुळे मी काय बोलू शकली नव्हती. तर बघा छान अशी ही गल्ली बघा, ही माझ्या घराच्या बाजूचीच गल्ली आहे बघा, किती छान वाटते. म्हणजे फटाक्यांचं पण माळा ठेवली आहे, रांगोळी सुद्धा काढली आहे फुलांची, परत वरती रोषणाई पण केली, झेंडे लावलेत. तर अशी प्रत्येक गल्लीमध्ये गावामध्ये जेवढ्या पण गल्ली आहेत ना जिथून ही पालखी जाते त्या प्रत्येक गल्लीना ना असं सजवलं जातं आणि खरं सांगते एक वेगळं स्वरूप आहे ना गावाला प्राप्त होतं. आणि खरंच हेच कारण आहे की ज्याच्यामुळे मला गाव सोडून जावं असं वाटत नाही. कारण मी आधी सांगितलं की मला गावाप्रती प्रचंड वेळ आहे, म्हणूनच मी कोकणात पण बघा जास्त जात असते. कारण गावचं वेळ हे मला पहिल्यापासूनच आहे. तुम्ही जेवढं मला गावात रमायला सांगाल मी रमते. त्याच्यामुळे हे पण कसं माहितीये हे मुंबईमध्ये असणारं गाव आहे जिथे संस्कृतीची जतन केली जाते, सगळ्या प्रथा परंपरा पाळल्या जातात, सगळे उत्सव साजरे केले जातात, सगळे एकोप्याने येऊन हे उत्सव साजरे करतात. त्यामुळे खरंच अशा गोष्टी होतात समाधान वाटतं. छोट्या छोट्या मुली पण बघा किती नऊवारी नेसून किती क्यूट दिसत होतात ना. पण ते आपलं कल्चर आहेत ना, जेव्हा आपण हे सगळं करतो ना आपली मुलंही ते आपलं अनुकरण करत असतात आणि कल्चर म्हणजे म्हणतात ना आपलं जपण्याचा प्रयत्न करत असतात. आणि हे सगळं करण्याचा एकच बघा प्रत्येकाचा दृष्टिकोन एकच असतो की आपली जी संस्कृती आहे ती पुढच्या पिढीकडे गेली पाहिजे, ती जतन व्हायला पाहिजे आणि त्याची सुरुवात ना आपल्याकडनंच केली पाहिजे. आपण जेव्हा अशा कार्यक्रमामध्ये स्वतः सहभागी होतो नॅचरल ते बघून आपली मुलंही त्याच्या मागे सहभागी होतात आणि खरंच सांगते हे असंच जतन व्हायला पाहिजे आपल्या संस्कृतीचं.
पालखीची मिरवणूक आता हळूहळू पुढे आली. आता थोड्या वेळानंतर माझ्या घराच्या खालीच येणार आहे आणि म्हणतात ना प्रत्येक जणांचं एक फिक्स जागा ठरलेली असते, तिथे तिथे पालखी येते आणि मग तिकडे प्रत्येक जण पाया पडतं आणि मग पालखी पुढच्या वाटचालीसाठी मार्गस्थ होत असते. तर असं प्रत्येक ठिकाणी होत असतं आणि प्रत्येक जण मी ही पद्धत इथेच बघितली मुंबईत, कारण गावच्या ठिकाणी आमच्याकडे पालख्या येतात पण मी ही पद्धत कुठेच नव्हती बघितली. तर रामनवमीची जी रामाची पालखी येते ना ती तिथे पाया पडून आहे ना पालखीच्या खालून म्हणजे जातात आणि ही पद्धत इथेच आहे. आणि त्याचं मी एकदा कारणही विचारलं की त्याचं कारण काय, तर म्हणे रामाचा आशीर्वाद लाभतो म्हणून पालखीच्या खालून जायचं असतं. तर आणि बघा जे आहे ना म्हणजे जे चांगलं आहे ते अंगीकृत करायला हरकत नाही. आता आमच्याकडे कोकणात पालख्या येतात पण पालखी खाली जाण्याचा कधी मी तरी अनुभव घेतला नाही. त्यावेळेस जर या गोष्टी जर मानलं तर सगळं आहे बघा, मानलं तर दगडात सुद्धा देव आहे आणि नाही मानलं तर आपल्याला देव जरी आला तरी आपण त्याला मानत नाही. त्याच्यामुळे काही गोष्टी जर अशा असतील ना की ज्या मानण्याने आपलं नुकसान होत नाही पण त्याच्यामधून आपल्याला जर चांगलं वाटत असेल तर त्या गोष्टी करायला हरकतच नाही. त्यामुळे मी पण दरवर्षी आता काय करते, जेव्हा पण पालखी येते मी कुठेही असले तरी पालखीसाठी येते. आता पण बघा मी गावी होती, ऍक्च्युली मला राहायचं होतं गावी कामानिमित्त, पण मी पालखीसाठी स्पेशली परत आली आणि म्हणतात ना छान वाटलं पालखीची पूजा करून. ऍक्च्युली सकाळी म्हणजे सकाळपर्यंत म्हणजे अशी इच्छाच नव्हती खाली उतरायची, कारण प्रचंड गरम होत होता आणि गरमीचा खूप त्रास होत होता. पण म्हणतात ना परमेश्वराला आपली काळजी नेहमी असते. मी कायम सांगते की आपण कितीही कुठला प्रयत्न करू दे आणि कोणीही आपल्यासाठी किती वाईट करू दे, पण परमेश्वराला जर आपली काळजी असेल ना तर परमेश्वर आपल्याला त्या सगळ्या गोष्टी आणून पण देतो आणि आपल्यामध्ये त्या सकारात्मक गोष्टी घडतात सुद्धा. तर म्हणजे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तर माझं काहीच ठरलं नव्हतं की मी खाली जाईन का की साडी वगैरे चेंज करीन का वगैरे, पण 5 नंतर म्हणतात ना अचानकच असं वाटलं की नाही जाऊया. मिस्टरांना सांगितलं तुम्ही पूजेची तयारी करा, तोपर्यंत मुलगी येईल, कारण मुलगी पण बाहेर गेली होती आणि मी स्वतः तयार झाली. म्हणतात ना तो एक उत्साहच वेगळा असतो. जेव्हा पालखी निघणार तेव्हा ज्याचे ते म्हणतात ना ढोल नगाडे वाजायला लागले त्याच्यानंतर एक उत्साह वातावरणात वेगळा पसरला की न जायची इच्छा असणारी मी पण तयार झाली. मी आणि खरं सांगते खूप बरं वाटतं जेव्हा असे प्रोग्राम होतात किंवा अशा काही गोष्टी जेव्हा घडतात ना तर खरंच खूप छान वाटतं. तर हळूहळू बघा आता पालखी मार्गस्थ होते पुढच्या दिशेने. आता ही माझ्या बाजूची जी गल्ली आहे ना त्या गल्लीतून आली. आता इकडनं ही पालखी जाणार आहे गावदेवीच्या देवळाकडे. मी तुम्हाला अगोदर पुढचं पण अगोदर काय सांगते, कारण पुढे मी व्हिडिओ रेकॉर्डिंग करायला नाही गेली कारण तेवढं शक्य नव्हतं, कारण एवढ्या लेट पर्यंत राहणं. तर पालखी इकडनं जी आता मार्गस्थ होते हे शेवटचं ठिकाण आहे जिथे पालखी थांबते. इथे सगळ्यांची पूजा वगैरे झाली तर नाचत गाजत पालखी आमच्या कॉर्नर जो आहे जो ब्रिजचा तिथपर्यंत जाते आणि त्याच्यानंतर ती पालखी पुढे मार्गस्थ होते गावदेवीच्या देवळामध्ये. तिथे ती पालखी छान नाचवली जाते, तिथे पालखीची मिरवणूक काढली जाते, नाच वगैरे होतात. तिकडे मोठा भंडारा असतो तर तिकडे जे पण पालखी सोबत जातात किंवा इतर जे कोण असतील ना तर ते सगळ्यांचं तिकडे जेवण होतं आणि तिथे जेवून झाल्यानंतर परत पालखी गावाच्या दुसऱ्या बाजूने म्हणजे गावाचा जो 2-3 एक्झिट आहे तर त्या या बाजूने आता चालली तर दुसऱ्या बाजूने ती येते आणि मग परत पूर्ण गावात आतल्या साईडने, आता ही बाहेरच्या बाजूने जी पालखी आली ना तशीच ती आतल्या बाजूने संपूर्ण गावामध्ये पालखीची प्रदक्षिणा होत असते आणि प्रत्येक जण पालखीचं स्वागत आपापल्या दरवाजामध्ये आपल्या आपल्या म्हणतात ना आपल्या आपल्या पद्धतीने करत असतं. कोणी रांगोळी काढून करतं, कोणी रोषणाई घालून करतं, कोणी म्हणतात ना तिथे पालखी आल्यानंतर नाचून गाऊन पालखीचं स्वागत करतं. तसं प्रत्येक जण आपापल्या परीने आपल्याला जसं जमेल तसं पालखीचं स्वागत करून फक्त भावना एकच असते की आपल्या दरवाजापर्यंत परमेश्वराची पालखी आली आहे आणि त्या पालखीचा आशीर्वाद आपल्याला लागला पाहिजे, आपल्यावरती रामाचं आपल्यावरती लक्ष राहायला पाहिजे. हाच प्रत्येकाचा एक दृष्टिकोन असतो मनामध्ये आणि त्या हिशोबाने प्रत्येक जण पालखीचं स्वागत करत असतं, पालखीची पूजा करत असते. आणि म्हणतात ना एक पालखीला खांदा देणं पण तेवढंच महत्वाचं म्हणतात की असं आपण म्हणतात ना पालखी आपल्या खांद्यावर घेणं. तर बरेच जण थोड्या वेळासाठी पालखी अशी आपल्या खांद्यावर घेऊन पुढे पुढे जात असतात. तर खरंच खूप छान वाटतं हे असे जेव्हा प्रोग्राम जेव्हा बघायला मिळतात ना खरंच मजा वाटते. बघा ती लहानपण बघा चिमुरडी कसं तिच्यासाठी एक ते नवीन होतं, सगळीकडे असं कलरफुल होतं त्यामुळे ती बघत होती इकडे तिकडे. पण म्हणतात ना सगळ्यांना ते ना म्हणतात ना असे जेव्हा उत्सव साजरे सांगतात ना सगळी एकरूप होऊन जातात आणि मनामध्ये कोणत्याच द्वेष वगैरे काहीच नसतो. कधी सगळे एकत्र येतात आपल्याला कळत सुद्धा नाही. तर छान अशी बघा पालखीची मिरवणूक चालली होती. त्यामुळे मला हिचा व्हिडिओ काढताना जो मोह म्हणतात ना आवरता आला नाही. ती एवढं छान हे होऊन बघत होती ना, कारण तिच्यासाठी सगळं नवीन होतं. वाजणं गाजणं जे रंगबिरंगी सगळं दिसत होतं आणि लहान मुलांना या गोष्टीचा खूप क्रेज असतं कारण त्यांचं म्हणजे लक्ष ना इकडे तिकडे फिरत असतं कारण सगळ्या
गोष्टी त्यांच्यासाठी नवीन असतात. तर छान अशी बघा पालखीची आता इकडनं ही पालखी आता मार्गस्थ होते गावदेवीच्या दिशेने. तर ती पालखी मार्गस्थ होत असताना बघा सगळ्या बायकांचं मस्त असं नाच वगैरे चालू होता. आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग मी स्वतः करत होती. त्यामुळे काही जणांचं असं म्हणणं होते की अगं तू रेकॉर्डिंग करतेस पण तू व्हिडिओ दिसत नाही. त्यामुळे म्हणतात ना जबरदस्ती काय ना पण मला डान्ससाठी खेचलं गेलं का तर व्हिडिओत मी दिसली पाहिजे की बाबा मी होती म्हणून. नाचणं सांगू मलाही आवडतं, मला स्वतःला डान्सची खूप आवड आहे. पण म्हणतात ना एक खरंच जमली होती कारण ह्या 2-3 दिवसामध्ये बरीच धावपळ झाली होती. गावी जाणं गावानं अचानक येणं, दुसऱ्या दिवशी पालखी आणि आता पण पुढचे 2 दिवस पण धावपळीचे आहेत. कारण आज पालखी झाली, उद्याचा एक दिवस आराम आहे, परवा एका मैत्रिणीच्या मुलीचा वाढदिवस आहे, त्याच्यानंतर भंडारा आहे. त्याच्यामुळे म्हणतात हे पण धावपळीचे दिवस आहे. आणि कसं आहे आपली तब्येत सांभाळून आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. त्यामुळे म्हणतात ना नाचायची इच्छा आहे आणि नाचायला लागली तर मी बेबानून नाचते. पण सध्या म्हटलं नको आवर्त घेऊया कारण का आपली तब्येतही सांभाळणं तेवढंच गरजेचं आहे. सो मी म्हटलं ना सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन थोडा वेळ नाचली आणि माझ्यासोबत ती चिमुरडी आली. थोडा वेळ नाचून म्हणतात ना एकदा साईडला झाली कारण खरं इच्छा खूप होत होती की आपण नाचावं पण गरमीमुळे हैराण पण होत होती. आणि खरंच म्हणजे एकदम म्हणजे म्हणतात ना प्रवासाने पण खूप हैराण झाली होती. तर पुढे आली तर बघा या आमच्याकडे कोणी बसत मच्छी विकायला तर ती बसली होती. पण जशी म्हणतात ना पालखी जेव्हा येते आणि ते काही स्वर असे असतात ना की जे आवाज आला ना की म्हणतात ना आपल्याला जर ज्याला नाचायची इच्छा असते ना त्या व्यक्तीला ना कधीच कुठल्या म्हणजे कोणत्याही काळाची बंधाची किंवा वेळेची घे नसते. जेव्हा ते एखादा ताल आपल्या कानावर पडतो ना नाचणाऱ्या व्यक्ती कुठेही बेधुंद होऊन नाचतात. कारण ते वेळ असतं ना ते खरं म्हणजे आपल्यात असावं लागतं. आणि मी खरं सांगते मी पण जेव्हा व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होते ना तर माझे कुठेतरी पाय थिरकत होते. पण म्हणतात ना तेवढी एनर्जी त्यावेळी शरीरात नव्हती म्हणून मी शांत होती. बाकी म्हणतात ना ज्याला नाचायचं वेळ असतं ना तो ती व्यक्ती कुठेही कधीही केव्हाही नाचू शकते. फक्त त्यांच्या कानावरती म्हणतात ना धून म्हणतात ना एखादी किंवा एखादं आवाज येणं महत्वाचं असतं. मग माणूस कुठेही कसाही नाचतो आणि हे असावं. कारण दिवसभरामध्ये बाईनं थकलेली असते आणि प्रत्येक बाईमध्ये सुप्त इच्छाही असतेच. प्रत्येक कुठली ना कुठली सुप्त इच्छा असते आणि ह्या ज्या कार्यक्रमातून आहे ना जो स्त्रियांना वेळ मिळतो ना याच्यातूनच त्या आपल्या सुप्त इच्छा बाहेर काढू शकतात. कोणाला नटण्याची आवड असते, कोणाला नाचण्याची आवड असते, कोणाला दुसऱ्याला तयार करण्याची आवड असते. आता बघा साड्या नेसून पण बघा किती सगळ्या जणी छान दिसतात. कोणी सिंपल साडी नेसली, कोणी तयार झाल्यात व्यवस्थित, कोणी तर स्वतःला एवढं छान असं तयार केलं ना मेकअप वगैरे करून. ही आवड आहे, ही बायकांची आवड आहे ना, ही अशा कार्यक्रमातच बाहेर पडते. अन्यथा आपण म्हणतात ना संसाराला मेलेला बायका आहोत, आपलं सगळं आयुष्य म्हणते संसारातच जातं. त्याच्यामुळे असे जेव्हा काही प्रोग्राम होतात ना आणि बायका जेव्हा म्हणतात ना आपलं म्हणतात ना मनातलं सगळं दिलखुश म्हणून जेव्हा करतात ना खरंच खूप बरं वाटतं. ती कोळी पण बघा किती मंजुळा तिचं नाव आहे, ती खरंच बघा किती मंद धुंद होऊन नाचते आणि मला खरंच सांगते तिला बघून खूप बरं वाटलं. म्हणतात ना तिचा व्हिडिओ काढण्याचा मोह आवडता नाही आला कारण ती खरंच बेधुंद होऊन नाचत होती. आणि खरंच सांगते असं काहीतरी असावं, खरंच सांगते खूप बरं वाटतं. तर असा होता कांदिवली गावातील रामनवमी उत्सवाचा एकंदरीत ब्लॉग. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा. लवकरच भेटू नवीन व्हिडिओ, तोपर्यंत सर्वांना बाय.